नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. नक्कीच. नमस्कार सर्वांना. आणि मला वाटतं आजचा आपला हा विषय प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. हो ना? म्हणजे बघा, आपण एखादं महत्वाचं काम करत असतो आणि अचानक फोन वाजतो. आपण म्हणतो चला फक्त एक मेसेज बघूया, आणि पुढचा अर्धा तास कसा गायब होतो हे आपल्यालाही समजत नाही. असं आपल्यासोबत नेहमीच होतं, बरोबर? अगदी बरोबर. आणि आपण लगेचच या डिस्ट्रॅक्शनसाठी टेक्नॉलॉजीला, या स्मार्टफोन्सना किंवा सोशल मीडियाला दोष द्यायला मोकळे होतो. हो, पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की या डिस्ट्रॅक्शनचं खरं कारण तुमचा फोन नाहीये, तर दुसरंच काहीतरी आहे. आणि हीच गोष्ट समजून घेणं आजच्या काळात सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण फक्त त्या वरवरच्या कारणांवर, त्या स्क्रीनवर लक्ष देतो, पण आपण असं का वागतो याच्या मुळापर्यंत जात नाही. हो, म्हणूनच आज आपण इनडिस्ट्रॅक्टेबल मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. हे पुस्तक नीर इयाल यांनी लिहिलं आहे, ज्याचं पूर्ण नाव आहे इनडिस्ट्रॅक्टेबल, हाऊ टू कंट्रोल युअर अटेन्शन अँड चूज युअर लाईफ. हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. जगभरात लाखो लोकांनी ते वाचलंय आणि अनेकांचं आयुष्य बदललंय. कारण आजच्या या डिजिटल युगात सतत लक्ष विचलित होणाऱ्या जगात फोकस टिकवून ठेवणं हे एक सुपर पॉवर बनलं आहे. नक्कीच. एक मोठी सुपर पॉवर आहे. आणि हे पुस्तक आपल्याला फक्त ॲप्स डिलीट करा किंवा फोन बंद ठेवा असा वरवरचा सल्ला देत नाही, तर आपल्या मानवी स्वभावाच्या म्हणजे ह्युमन सायकोलॉजीच्या अगदी मुळाशी जाऊन आपण डिस्ट्रॅक्ट का होतो याचं खरं कारण सांगतं. हो. आणि या सखोल चर्चेची सुरुवात करताना पुस्तकातला एक अतिशय महत्त्वाचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. लेखक म्हणतो, टाइम मॅनेजमेंट इज पेन मॅनेजमेंट. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन हे खरं तर दुःखाचं किंवा त्रासाचं व्यवस्थापन आहे. एक मिनिट, हे विधान खूपच धक्कादायक वाटते मला. का बरं? कारण बघा ना, आपण नेहमी ऐकतो की वेळेचं नियोजन करण्यासाठी कॅलेंडर वापरा, टू डू लिस्ट बनवा, पण इथे लेखक चक्क त्रासाचं व्यवस्थापन म्हणतोय. मला वाटतं याचा अर्थ असा असावा की आपण एखादं काम टाळतो कारण ते काम करताना आपल्याला आतून काहीतरी मानसिक त्रास किंवा अस्वस्थता जाणवत असते. असं काही आहे का? हो, तंतोतंत. कसं आहे ना, डिस्ट्रॅक्शन हे बाहेरून येत नाही, तर ते आतून येतं. याला सायकोलॉजीमध्ये इंटरनल ट्रिगर्स असं म्हणतात. अच्छा, म्हणजे आतून येणारे ट्रिगर्स. अगदी बरोबर. शेकडो वर्षांपासून आपला असा समज आहे की माणसाची प्रत्येक कृती ही बक्षीस मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी असते. पण खऱ्या अर्थाने आपली प्रत्येक कृती ही मुळात डिस्कम्फर्ट किंवा त्रासातून पळ काढण्यासाठी असते. म्हणजे जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा कामाचा ताण जाणवतो तेव्हा आपण अस्वस्थ असतो. हो. आणि तेव्हा आपला मेंदू त्या पेनमधून पळ काढण्यासाठी एक सोपा मार्ग शोधतो. आणि तो मार्ग म्हणजेच डिस्ट्रॅक्शन. अरे बाप रे, म्हणजे हे एखाद्या तुटलेल्या हाडावर बँडेड लावण्यासारखं आहे. म्हणजे कसं? म्हणजे आपण फोनला दोष देतो, सोशल मीडियाला दोष देतो, म्हणजे त्या बँडेडला दोष देतो, पण आतला ताण, जे तुटलेलं हाड आहे, ते आपण पूर्णपणे विसरून जातो. क्या बात आहे. अगदी अचूक उदाहरण दिलेत तुम्ही. आपण अस्वस्थ का असतो याची 4 मुख्य मानसिक कारणे लेखकाने सांगितली आहेत. कोणती आहेत ती 4 कारणं? पहिलं म्हणजे बोर्डम, म्हणजे कंटाळा. दुसरं निगेटिव्हिटी बायस, म्हणजे नकारात्मक गोष्टींकडे लवकर आकर्षित होणं. तिसरं रुमिनेशन, एकाच वाईट गोष्टीचा सतत विचार करत राहणं. आणि चौथं हेडोनिक अडॅप्टेशन. हे चौथं जरा कठीण वाटतंय, त्याचा अर्थ काय? म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सवय होऊन पुन्हा असमाधानी होणं. ही सगळी आपली उत्क्रांतीची देणगी आहे. अच्छा, म्हणजे हे 4ही घटक आपल्याला एका जागी शांत बसू देत नाहीत. कंटाळा आला की आपण नवीन काहीतरी शोधतो. जुन्या काळात यामुळे माणसाने कदाचित नवीन प्रदेश शोधले असतील, पण आता आपण नवीन रील्स शोधतो. अगदी बरोबर. बरं, मला यावर पुस्तकात दिलेलं एक रिअल लाईफ एक्झाम्पल आठवतंय जे खूपच चक्रावून टाकणारं आहे. ती येल विद्यापीठातील प्रोफेसर जोई चान्स यांची गोष्ट आठवतेय तुम्हाला? हो, प्रोफेसर जोई चान्स त्या मार्केटिंगच्या प्रोफेसर होत्या. त्या स्वतः ग्राहकांचं वर्तन कसं बदलायचं, म्हणजेच इन्फ्लुअन्स अँड पर्श्युएशनचे धडे द्यायच्या. हो, आणि तरीही त्या एका साध्या पीडोमीटरच्या म्हणजेच पावले मोजणाऱ्या मशीनच्या आहारी गेल्या होत्या. हो ना. एका रात्री तर त्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बेसमेंटमध्ये चक्क 2000 पायऱ्या चढउतार करत होत्या. दिवसाला 24,000 पावले चालायची त्यांची सवय झाली होती. बापरे, हे एखाद्या गंभीर व्यसनासारखंच वाटतं. पण मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला समजलं की ती काही फिटनेसच्या आहारी गेली नव्हती. नाही, अजिबात नाही. कारण जर फिटनेस हे ध्येय असतं तर मध्यरात्री झोप मोडून कोणी पायऱ्या चढणार नाही ना. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही.
जेव्हा त्यांनी स्वतःच्या या वागणुकीमागचं खरं कारण शोधलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या काळात त्या खूप मोठ्या मानसिक ताणातून जात होत्या. म्हणजे त्यांचं वैयक्तिक आयुष्य. हो, त्यांच्या नोकरीचा प्रश्न अनिर्णित होता आणि त्यांचं लग्न मोडण्याच्या मार्गावर होतं. या सर्व खऱ्या आयुष्यातील प्रश्नांवर त्यांचं कोणतंही नियंत्रण उरलं नव्हतं. ओहो, म्हणजे जेव्हा आयुष्यात सगळं काही हाताबाहेर जातंय असं वाटतं तेव्हा मेंदू अशा गोष्टीकडे वळतो जिथे आपल्याला नियंत्रण असल्यासारखं वाटेल. अगदी तेच. त्या पिडोमीटरमध्ये पॉइंट्स मिळवणं, तो आकडा वाढवणं हे पूर्णपणे त्यांच्या हातात होतं. इट वॉज अ परफेक्ट एस्केप. हो, त्या खऱ्या आयुष्यातील ताण विसरण्यासाठी, स्वतःला एका आभासी जगात गुंतवून ठेवण्यासाठी त्यांनी या डिस्ट्रॅक्शनचा वापर केला. म्हणूनच आपण म्हणतो की डिस्ट्रॅक्शन हे आतल्या त्रासातून येतं. बरोबर. मग मला सांगा, जर मूळ कारण आतला त्रास आहे तर आपण त्याला थांबायचं कसं? कारण आपण आपल्या भावनांना तर नष्ट करू शकत नाही. याचा काही प्रॅक्टिकल टेकअवे किंवा उपाय आहे का? नक्कीच आहे. जेव्हाही तुम्हाला एखादं डिस्ट्रॅक्शन शोधण्याची, जसं की अचानक फोन चेक करण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा 1 मिनिट थांबा. अच्छा, थांबून काय करायचं? स्वतःला विचारा, मला आता आतून नक्की काय त्रास होतोय? मला कंटाळा आलाय, भीती वाटतेय, की कामाचा ताण आलाय? त्या भावनेशी लढू नका. म्हणजे तिला दाबायचं नाही. नाही. जॉनथन ब्रिकर या मानसशास्त्रज्ञाने यावर एक अतिशय सुंदर तंत्र सांगितलं आहे. लीव्हज ऑन अ स्ट्रीम. म्हणजे नदीवर वाहणारी पानं. म्हणजे आपण आपल्या विचारांना पानांवर ठेवून सोडून द्यायचं, असं काहीतरी. हो, कल्पनेत. समजा तुम्ही एका वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर बसला आहात. तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार किंवा ती फोन बघण्याची तीव्र इच्छा हे एका पानावर ठेवून त्या नदीत सोडून द्या. अच्छा. तुम्ही त्या विचाराला दाबून न ठेवता फक्त त्याचे निरीक्षण केलं. वा, हे खरोखरच खूप प्रॅक्टिकल आहे. भावनेला दाबायचं नाही, फक्त बघायचं आणि जाऊ द्यायचं. हो. बरं, आता आपल्याला समजलं की आपण का डिस्ट्रॅक्ट होतो. हो. पण कधीकधी आपण कामाच्या नावाखालीच दुसरं काहीतरी करत असतो. म्हणजे कसं? म्हणजे बघा, महत्वाचा रिपोर्ट लिहायचा सोडून मी ईमेल्स चेक करत बसते आणि मला वाटतं मी खूप काम करतेय. इथे आपण कशापासून डिस्ट्रॅक्ट होतोय हे कसं ओळखायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच पुस्तकातील दुसरी महत्वाची आयडिया आहे मेक टाइम फॉर ट्रॅक्शन, आणि त्यासाठी टाइम बॉक्सिंग करणं. टाइम बॉक्सिंग. हो, लेखक अतिशय स्पष्टपणे सांगतो की जर तुम्ही तुमचा वेळ आधीच प्लॅन केला नसेल तर तुम्ही कशालाही डिस्ट्रॅक्शन म्हणू शकत नाही. अच्छा, म्हणजे जर मी ठरवलंच नाहीये की मला दुपारी 2 ते 3 या वेळेत नक्की काय करायचंय, तर मी भरकटले हे मला समजणारच नाही. अगदी तसंच. ट्रॅक्शन या शब्दाचा मूळ अर्थ आहे पुढे खेचणे, टू पुल. जी कृती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे खेचते ती ट्रॅक्शन, आणि जी कृती तुम्हाला ध्येयापासून दूर नेते ती डिस्ट्रॅक्शन. बरोबर. यासाठी आपल्या आयुष्यातील 3 मुख्य गोष्टींसाठी वेळ राखून ठेवणं गरजेचं आहे. पहिले यू म्हणजे स्वतःसाठी वेळ, दुसरे रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध, आणि तिसरे वर्क म्हणजे काम. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. आपण सहसा आपल्या कामाला आणि करिअरला सगळ्यात जास्त प्राधान्य देतो. हो, नेहमीच. दिवसभर ऑफिसमध्ये सर्व ऊर्जा संपवतो आणि जो काही थोडासा वेळ आणि उरलेली ऊर्जा असते ती आपण आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःच्या आरोग्याला देतो. हो, आणि यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत रेसिड्युअल बेनिफिशरी असं म्हणतात. रेसिड्युअल बेनिफिशरी म्हणजे काय? म्हणजे जेव्हा कंपनीचा सर्व खर्च आणि कर वजा करून जो काही नफा उरतो तो ज्याला मिळतो तो रेसिड्युअल बेनिफिशरी. अरे बाप रे. दुर्दैवाने आपण आपल्या नात्यांना आणि स्वतःला हा उरलेला नफा मानतो. पण टाइम बॉक्सिंगमुळे आपण आपल्या कॅलेंडरमध्ये या प्रत्येक गोष्टीसाठी हक्काचा वेळ आधीच ठरवून ठेवतो. म्हणजे नात्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ ठरवून ठेवायचा. हो, आणि यात आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट लेखकाने सांगितली आहे. आउटकम्सची, म्हणजे फळाची अपेक्षा करू नका, फक्त इनपुट्स द्या, म्हणजे कामासाठी वेळ द्या. 1 मिनिट, आउटकम्स आणि इनपुट्स थोडा सोप्या भाषेत सांगा ना, कारण आपण नेहमी रिझल्ट ओरिएंटेड विचार करायला शिकलोय. नक्कीच. हे समजण्यासाठी एक साधं रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही स्वतःसाठी रात्री 10 वाजता झोपेचा वेळ ठरवला आहे. बरं. पण कधी-कधी तुम्हाला झोप येत नाही. मग तुम्ही कंटाळून किंवा अस्वस्थ होऊन फोन हातात घेता आणि सोशल मीडिया सुरू करता. हो, असं नेहमीच होतं. इथे झोप येणे हे आउटकम आहे, जे तुमच्या हातात नाही. पण ठरवलेल्या वेळेत बेडवर फोन न घेता डोळे मिटून पडून राहणे हे इनपुट आहे, जे 100% तुमच्या हातात आहे. क्या बात आहे. म्हणजे मला फक्त त्या वेळेत तेच काम करण्यासाठी तिथे उपस्थित राहायचंय. रिझल्टची किंवा आउटकमची चिंता करायची नाहीये. अगदी बरोबर.
मग याचा प्रॅक्टिकल टेक अवे असा असेल की आपण एक कॅलेंडर बनवून त्यात सर्व कामांसाठी टाइम बॉक्स तयार करायचा. अगदी सोशल मीडिया बघण्यासाठीही. हो नक्कीच. जर तुम्ही ठरवलं असेल की संध्याकाळी 5 ते 5:30 हा वेळ इंस्टाग्राम किंवा यूट्यूब बघण्यासाठी आहे आणि त्या वेळेत तुम्ही तेच करत असाल तर ते डिस्ट्रॅक्शन नाही, ती ट्रॅक्शन आहे. खरंच हो, कारण तुम्ही तुमच्या प्लॅननुसार वागता आहात. हे तर मस्तच आहे. म्हणजे मी सोशल मीडिया बघण्यालाही प्रोडक्टिव्ह म्हणू शकते जर मी ते प्लॅन करून केलं तर. हो ना. पण बघा, माझा प्लॅन तर तयार आहे, मी टाइम बॉक्सिंग पण केलं. पण जेव्हा मी काम करत असते तेव्हा अचानक येणारे ईमेल्स, मीटिंगचे रिमाइंडर्स किंवा मध्येच येऊन बोलणारे सहकारी, यांचं काय करायचं? या बाहेरील अडथळ्यांवर मात कशी करायची? यालाच आपण तिसरी आयडिया म्हणूया, हॅक बॅक एक्सटर्नल ट्रिगर्स. म्हणजे बाहेरील ट्रिगर्सला हाताळणं. हो, बाहेरील ट्रिगर्स जसे फोनचे पिंग्स, डिंग्स किंवा माणसांचे इंटरप्शन्स नेहमीच वाईट नसतात. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? इज धिस ट्रिगर सर्व्हिंग मी ऑर एम आय सर्व्हिंग इट? म्हणजे हा ट्रिगर माझ्या फायद्याचा आहे की मी त्याचा गुलाम आहे? अच्छा. म्हणजे जर कॅलेंडरने मला 5 मिनिटांनी सुरू होणाऱ्या मीटिंगची आठवण करून दिली तर तो ट्रिगर माझा फायदा करतोय. अगदी बरोबर. पण जर मी एखाद्या महत्वाच्या रिपोर्टवर काम करत असताना अचानक एखाद्या कपड्यांच्या सेलचं नोटिफिकेशन आलं तर तो ट्रिगर मला त्याचा गुलाम बनवतोय, कारण तो माझं लक्ष विचलित करतोय. अगदी योग्य ओळखलत. आणि या एक्सटर्नल ट्रिगर्सचा सर्वात मोठा धोका कामाच्या ठिकाणी असतो. पुस्तकात दिलेलं एक रिअल लाईफ एक्झाम्पल खूपच विचार करायला लावणार आहे. कोणतं उदाहरण? सॅन फ्रान्सिस्कोमधील एका हॉस्पिटलमध्ये नर्सेस वारंवार होणाऱ्या इंटरप्शन्समुळे रुग्णांना चुकीची औषधं देत होत्या. बापरे. हो, औषध देताना कोणीतरी येऊन त्यांना काहीतरी विचारायचं आणि त्यांचं लक्ष विचलित व्हायचं. आणि वैद्यकीय क्षेत्रात अशी चूक खूप महागात पडू शकते, रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. मग त्यांनी काय उपाय शोधला? त्यांनी एकमेकांशी बोलण्यावर बंदी घातली का? नाही, बोलण्यावर बंदी घालणं प्रॅक्टिकल नव्हतं. बेकी रिचर्ड्स नावाच्या एका नर्सने यावर एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय शोधला. काय होता तो उपाय? त्यांनी ठरवलं की जेव्हा नर्सेस औषध तयार करतील किंवा रुग्णाला देतील तेव्हा त्यांनी एक डू नॉट इंटरप्ट म्हणजे मला डिस्टर्ब करू नका असा स्पष्ट दिसणारा नारंगी रंगाचा जॅकेट घालायचा. फक्त एक जॅकेट? आणि त्याने खरंच फरक पडला. हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एका साध्या उपायामुळे त्यांच्या चुकांमध्ये तब्बल 47% घट झाली. अरे बापरे, 47%? हो. तो जॅकेट एक स्पष्ट सिग्नल होता की मी आता एका अतिशय महत्वाच्या कामात आहे, कृपया मला थांबू नका. हे भन्नाट आहे. पण मला एक शंका आहे. बोला ना. जर मी माझ्या ऑफिसमध्ये असा एखादा डू नॉट इंटरप्टचा बोर्ड लावला किंवा तसा सिग्नल दिला तर माझे सहकारी किंवा माझा बॉस मला गर्विष्ठ समजतील. त्यांना वाटेल की मी त्यांच्याशी फटकून वागतेय. हा खूप नैसर्गिक प्रश्न आहे. पण इथे संवादाचं महत्त्व येते. तुम्हाला अचानक असा बोर्ड लावायचा नाहीये. मग कसं करायचं? तुम्ही आधी तुमच्या सहकाऱ्यांशी आणि बॉसशी चर्चा करायला हवी. त्यांना सांगायला हवं की दिवसातील काही तास मला डीप वर्क करण्यासाठी सलग वेळ हवा आहे, जेणेकरून मी कंपनीसाठी उत्तम काम करू शकेन. अच्छा, म्हणजे त्यांना विश्वासात घ्यायचं. हो, जेव्हा तुम्ही याचा उद्देश स्पष्ट करता तेव्हा लोक त्याला नक्की सहकार्य करतात. बरोबर. म्हणजे तो सिग्नल फक्त एक खूण आहे, पण त्या मागचा करार आधीच झालेला असतो. याचा प्रॅक्टिकल टेकअवे काय असू शकेल आपल्यासाठी? कामाच्या जागी तुम्ही डेस्कवर एक कार्ड लावू शकता ज्यावर लिहिले असेल प्लीज कम बॅक लेटर किंवा आय एम फोकसिंग राईट नाव. लेखकाची पत्नी घरात काम करताना डोक्यावर एक विशेष लाईट असलेली टोपी घालते, जिला ती कॉन्सन्ट्रेशन क्राऊन म्हणते. कॉन्सन्ट्रेशन क्राऊन, हे मस्त आहे. हो, ती टोपी घातली की घरातल्या सर्वांना समजतं की आता तिला डिस्टर्ब करायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे तुमच्या फोनमधील अनावश्यक नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद करा. नक्कीच. मला पण अशी एखादी कॉन्सन्ट्रेशन क्राऊन टोपी घ्यावी लागेल असं वाटतंय. पण मला सांगा, हे सर्व करूनही समजा मी इंटर्नल ट्रिगर्स ओळखले, टाइम बॉक्सिंग केलं, नोटिफिकेशन्स बंद केले, बरं, तरीही काही वेळाने माझी इच्छाशक्ती, माझी विल पॉवर संपली, माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी पुन्हा फोनकडे ओढली गेले, तर मग काही उपाय आहे का? नक्कीच आहे. इच्छाशक्तीवर पूर्ण अवलंबून राहणं तसंही धोक्याचं असतं. आणि म्हणूनच आपली आजची चौथी आणि शेवटची आयडिया आहे प्रिव्हेंट डिस्ट्रॅक्शन विथ पॅक्ट्स. पॅक्ट्स म्हणजे करार. हो, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही करार करणे. ग्रीक पुराण कथेत युलिसिस नावाच्या राजाची गोष्ट आहे.
त्याला सायरन्स नावाच्या जलपरींच्या मोहक पण जीवघेण्या गाण्यापासून स्वतःला वाचवायचं होतं. अच्छा. म्हणून त्याने स्वतःला जहाजाच्या खांबाला घट्ट बांधून घेतलं आणि आपल्या सैनिकांच्या कानात मेण घातलं. यालाच युलिसेस पॅक्ट किंवा प्री कमिटमेंट्स म्हणतात. म्हणजे भविष्यात आपल्या हातून चूक होऊ नये किंवा आपण मोहात पडू नये म्हणून वर्तमानातच अशी काहीतरी तजवीज करून ठेवणं ज्यामुळे चूक करणं कठीण होईल. अगदी अचूक. जेव्हा आपला संकल्प कमकुवत होतो तेव्हा हे पॅक्ट्स कामी येतात. यात 3 प्रकार आहेत. एफर्ट पॅक्ट म्हणजे काम अवघड करणे, जसे फोन दुसऱ्या खोलीत ठेवणे. दुसरं प्राइस पॅक्ट म्हणजे पैशांची जोखीम. आणि तिसरं आयडेंटिटी पॅक्ट म्हणजे स्वतःची ओळख बदलणे. मला या प्राइस पॅक्ट बद्दल ऐकायला आवडेल. यात पैशांची जोखीम कशी काय असते? लेखकाने हेच पुस्तक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या एका मित्रासोबत चक्क $10,000 प्राइस पॅक्ट केला होता. बापरे, $10,000 म्हणजे साधारण 8-8.5 लाख रुपये. हो. करार असा होता की जर त्याने ठरवलेल्या वेळेत पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट पूर्ण केला नाही तर त्याला ती रक्कम मित्राला द्यावी लागेल. अरे देवा. मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला एखादी नवीन गोष्ट मिळवण्यापेक्षा आपल्याकडे असलेली गोष्ट गमावण्याची, ज्याला लॉस अवर्जन म्हणतात, त्याची जास्त भीती वाटते. हो, ते तर आहेच. त्या 8.5 लाख रुपयांच्या भीतीने का होईना त्याने रोज फोकस ठेवून काम केलं आणि पुस्तक पूर्ण केलं. हे खूपच प्रभावी आहे. लॉस अवर्जनचा उत्तम वापर. पण रोजच्या साध्या कामांसाठी, जसं की व्यायाम करण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी, आपण इतके पैसे पणाला नाही लावू शकत. नाही, ते खरं आहे. मग आपण काय करू शकतो? याचा प्रॅक्टिकल टेकअवे काय आहे? सर्वात शक्तिशाली आणि रोजच्या जीवनात वापरण्यासारखा उपाय म्हणजे आयडेंटिटी पॅक्ट, स्वतःची ओळख बदलणे. स्वतःची ओळख कशी बदलायची? मी कधीच फोकस करू शकत नाही किंवा मला फोनचं व्यसन आहे असं म्हणण्याऐवजी अभिमानाने सांगा, आय एम इनडिस्ट्रॅक्टेबल. मी इनडिस्ट्रॅक्टेबल आहे. म्हणजे जसं एखादा शाकाहारी माणूस कधीच असं म्हणत नाही की मला आज मांस खाता येणार नाही. बरोबर. तो ठामपणे सांगतो की मी शाकाहारी आहे, मी मांस खात नाही. तसंच आपण आपली ओळख बनवायची. अगदी बरोबर. मी करू शकत नाही, आय कांट, आणि मी करत नाही, आय डोंट, यात खूप मोठा मानसिक फरक आहे. कसा काय? मी करू शकत नाही असं म्हटल्यावर मेंदूला वाटतं की कोणीतरी बाहेरून आपल्यावर बंधने लादत आहे आणि मानवी स्वभाव असा आहे की आपण बंधनांविरुद्ध बंड करतो. हे पटतंय मला. पण जेव्हा तुम्ही म्हणता मी करत नाही, तेव्हा ते तुमच्या मूल्यांशी आणि ओळखीशी जोडलेलं असतं. ते एक सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मी कामाच्या वेळी फोन वापरत नाही, तेव्हा ती तुमची ओळख बनते आणि तुमचं वागणं आपोआप बदलतं. हे ऐकूनच खूप पॉझिटिव्ह वाटतंय. मी करू शकत नाहीच्या जागी मी करत नाही. चला तर मग आज आपण ज्या 4 पॉवरफुल आयडियाज पाहिल्या त्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजळणी करूया, म्हणजे रिकॅप करूया. नक्कीच. पहिली कल्पना, डिस्ट्रॅक्शन हे बाहेरून नाही तर आतल्या अस्वस्थतेतून येतं. त्या भावनेला ओळखा आणि लिव्हज ऑन अ स्ट्रीम सारख्या तंत्राने तिला वाहून जाऊ द्या. दुसरी कल्पना, कॅलेंडरमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी टाइम बॉक्सिंग करा. स्वतःसाठी, नात्यांसाठी आणि कामासाठी वेळ ठरवून ठेवा, कारण प्लॅनिंग शिवाय आपण कशालाच डिस्ट्रॅक्शन म्हणू शकत नाही. तिसरी कल्पना, फोन आणि कामाच्या जागी असलेल्या एक्सटर्नल ट्रिगर्सला ब्लॉक करा. जे ट्रिगर्स तुमच्या फायद्याचे नाहीत ते पूर्णपणे बंद करा. कामाच्या जागी डू नॉट इंटरप्टचे स्पष्ट सिग्नल्स वापरा. आणि चौथी कल्पना, स्वतःला मोहापासून वाचवण्यासाठी पॅक्ट्स करा. तुमची ओळख बदला आणि ठामपणे सांगा, आय एम इनडिस्ट्रॅक्टेबल. आणि हे सगळं आपण एका रात्रीत करू शकत नाही, पण हळूहळू सवयीत बदल नक्कीच आणू शकतो. अगदी खरे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. आज आपण वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल बोललो, पण खरं तर अटेन्शन म्हणजे लक्ष म्हणजेच आपलं आयुष्य आहे. हो ना. आपण ज्या गोष्टीकडे लक्ष देतो तेच आपलं वास्तव बनतं. सुरुवातीला आपण जो मोबाईलमुळे वाया गेलेला अर्धा तास आठवला होता, तसाच विचार करा, तुमच्या आयुष्यातील असा कोणता महत्त्वाचा क्षण आहे किंवा अशी कोणती जवळची व्यक्ती आहे जिला तुम्ही तुमच्या मोबाईलमुळे आणि डिस्ट्रॅक्शनमुळे गमावत आहात. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण सतत विचलित होत राहिलो तर आपण खरंच आपलं आयुष्य जगत आहोत का? आजच ठरवा की तुमची सुपरपॉवर काय असेल. नक्कीच. तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेसह. धन्यवाद.